नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण आता इकडे देशमुखांच्या घरी आलेले आहेत आणि छान अशी बोलणी सुरू आहेत. आणि मग फायनली आता मुहूर्त काढायचा असतो आणि गुरुजींना बोलवायचं ठरवलं जातं. तर गुरुजी स्वतःहून आलेले आहेत आणि गुरुजी सांगतात की मी स्वतःहून आलेलो आहे, आपण मुहूर्त काढायला घेऊया. तेव्हा मानिनी गुरुजींना विचारते की यावेळेस काही लग्नामध्ये विघ्न वगैरे निर्विघ्नपणे पार पडेल ना हा सोहळा. तेव्हा गुरुजी म्हणतात की अगदी बिनधास्त राहा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निर्धास्त राहू नका. तुमची सगळ्यांची नजर चारी बाजूला असली पाहिजे, कारण जुनी दुखणी वर काढण्याची शक्यता आहे, ती अजून पूर्णपणे भरलेली नाहीये. असं म्हणत डायरेक्टली गुरुजींनी रम्या आणि वसूची नावं घेतलेली आहेत. म्हणजे सगळ्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की जपून राहावं लागणार आहे. कसं आहे, विघ्न येणार नाही, पण विघ्न आणणारी माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे, असं गुरुजींनी इनडायरेक्टली सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता रम्या वसूच्या बाबतीत नक्की काय करायचं हा निर्णय सगळेजण घेतील. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे सगळेजण आता जमलेले आहेत. मुलींना पाहण्याचा कार्यक्रम, तसं म्हटलं तर हा मुलांना पाहण्याचा कार्यक्रम आहे. आणि मग दोन्ही मुलं येत असतात. ह्या दोघेही थाटात बसलेले असतात, दोघेही लाजत लाजत येत आहेत. खूप छान असा हा प्रसंग आहे. छान पद्धतीने इथे पार्थ आणि जीवा, त्याचबरोबर काव्या, नंदिनी हे एन्जॉय करत आहेत. दोघेही येत असतात. तेवढ्यात रम्या सरबताचा ट्रे घेऊन येते आणि त्या दोघांच्या हातात देते. म्हणजे मुलीला बघायला आल्यानंतर मुलगी कसं चहा आणि पोह्यांचे ट्रे घेऊन येते, तशा पद्धतीने इथे मुलांनी सरबताचा ट्रे आणलेला आहे आणि तो हातात दिला जात आहे. दोघंही आता सगळ्यांना सरबत देत असतात. सगळेजण तिथं आहेत आणि ह्या दोघांचं मात्र मजेशीर असं सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर काव्या थोडासा आगाऊपणा करते आणि नंदिनी सुद्धा. जेव्हा नंदिनीला जेव्हा सरबत द्यायला येतो तेव्हा मात्र नंदिनीने एक गोष्ट केलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे त्याला डोळा मारलेला असतो. आणि जेव्हा पार्थ जेव्हा काव्याला सरबत देतो तेव्हा काव्याने पार्थचा हात तिथेच पकडलेला असतो. आता सगळ्यांनी सरबताचे ग्लास हातात घेतले आणि सरबत पिणारच असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तिथे आशा येते आणि सगळ्यांना ओरडून सांगते की थांबा, तो सरबत नका पिऊ. आशाने जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळी काही गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. मग मात्र इकडे आशा तिथे त्यांनी सांगते की हा सरबत तुम्ही पिऊ नका, या सरबतामध्ये विष आहे. आता हे ऐकल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात, काय आशा, तू काय बोलते, तुला कळतंय का? तेव्हा आशा सांगू लागते की हो, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. रम्याताईंनी त्या सरबतामध्ये विष टाकलेलं होतं आणि रम्याताईंनी त्या सरबतात विष टाकले आणि ते विष तुम्हाला सगळ्यांना आणून दिलेलं आहे. हे ऐकता क्षणी खूप मोठा धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने सुरू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. काव्या त्याचबरोबर नंदिनी दोघीही उठलेले असतात, पेटून उठलेले असतात आणि दोघीही म्हणत असतात की आता शांत राहायचं नाही. परंतु वसूच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू आहे. आणि वसू ज्या पद्धतीने हे सगळं करत असते तेव्हा मात्र वसू म्हणते की काय पण काय बोलतेस तू, माझ्या रम्याला अडकवण्याचा प्लॅन आहे का तुझा? तेव्हा ती सांगते की नाही, मी कशाला अडकू त्यांना, आणि मी जे पाहिले ते सगळ्यांना मी सांगत आहे. असं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत आहेत, काव्या, नंदिनी, सगळेजण. तेव्हा ती म्हणते मी खरंच सांगते, त्यांनी सरबत बनवला, एका छोट्या काचेच्या बॉटलमधनं औषध घेतलं आणि ते औषध त्यांनी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. नक्की कसलं औषध मिक्स केलंय ह्या रम्याने, काय केलंय, सगळेजण विचारू लागतात. तेव्हा मात्र वसू म्हणत असते की नाही, कसे आता हे जर काव्याने टाकलं असतं तर काव्यावर तुम्ही संशय घेतला असता का? माझ्या रम्यावर मात्र लगेच संशय तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे, असं म्हणत ती बोलायला येते. खरं तर ज्या गोष्टी तिने केलेल्या आहेत त्यामुळेच तर हे सगळं बोललं जात असतं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. नंदिनी पुढे जाते आणि
रम्याच्या ड्रेसच्या खिशामध्ये काही मिळते का ते पाहते. तर रम्याच्या खिशामध्ये तिला एक बॉटल मिळते. म्हणजे अगदी आशाने सांगितलेलं तसंच त्याच्यामध्ये बॉटल आहे. तर ती बॉटल मिळालेली असते. आता सगळेजण पाहू लागतात. मग नंदिनी ती बॉटल हातात धरते आणि रम्याला प्रश्न विचारते, काय आहे हे? याचा काय अर्थ आहे? हे काय आहे सांग, असं म्हणत तिने रम्याला विचारायला सुरुवात केलेली असते. रम्या म्हणते, घे ना, वास घे त्याचा, म्हणजे कळेल तुला काय आहे ते. कारण तू मला प्रश्न विचारते ना. बघ, वास घेऊन बघ त्याचा, असं म्हणत रम्याने ती बॉटल नंदिनीच्या नाकाजवळ वास देत असते. तेव्हा जेव्हा तिकडून ओरडतो, कळते का तुला, बस कर हे. तेव्हा नंदिनीच्या नाकाजवळ ती बॉटल असते. नंदिनी वास घेते तर ती म्हणते, साधं केवढा वॉटर आहे. कसं आहे, उंची मिठाई वगैरे या सगळ्या गोष्टी बनवायच्या असल्या की त्याच्यामध्ये केवढा वॉटर मिक्स केलं जातं. आणि हे केवढा वॉटर आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही तुम्ही माझ्यावर संशय घेणारच आहात. मी हा सरबत बनवला, स्वतः तो टेस्ट केला आणि मला सगळ्यांना छान असा सरबत द्यायचा होता त्यासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, सगळं मान्य, पण मोठी माणसं घरातली सांगतात की विषयाची परीक्षा कोण घेणार. रम्या म्हणते, मी घेणार, मी पिते ते सरबत, असं म्हणत रम्याने तो ग्लास तोंडाला लावलेला आहे आणि ते सरबत पिलेलं आहे. वसू तेव्हा तिला थांबवत असते की थांब थांब, पण रम्या काही ऐकत नाही आणि रम्याने ते सरबत प्यायला सुरुवात केलेली असते. आणि त्याच वेळी घडतं असं की सगळेजण तिथं असतात. मग सगळेजण ओरडाओरडा करत असतात. आशाला विचारतात, आशा हे काय आहे? तेव्हा आशा म्हणते की हो, मी हे पाहिलं होतं ना, म्हणून तर सांगितलेलं आहे, असं आशाने सांगितलेलं असतं. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. जे घडलेलं असतं ते समोर असतं आणि या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या. त्यानंतर आता रम्या रडत असते. सगळेजण पाहत असतात. रम्याचं रडायचं नाटक हे सुरूच झालेलं असतं. तिला असं वाटत असतं की आपण रडलं की सगळे शांत बसतील. पण रम्याने ज्या पद्धतीने हे सगळं कांड केलेलं असतं ते मात्र सगळ्यांच्या समोर येत असतं. त्याचबरोबर विक्रम म्हणत असतो की कसं आहे, आजपर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळेच हे सगळं बोललं जात आहे, असं विक्रम तिथे सांगत आहे. आणि काव्याने जर केलं असतं तर तिच्यावरती संशय घ्यायचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्टपणे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता सगळेजण बसलेले आहेत. झालेला होता तो गैरसमज होता, असं म्हणत सगळ्यांनी एकमेकांना तिथे सांभाळून घेतलेलं असतं. आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे सगळे बोलत आहेत. आशालाही सांगितलं जातं की काळजी करू नको, आतमध्ये बघ, असं म्हणत आशाला सगळेजण बोलत असतात. आणि मग विक्रम सगळेजण तिथे असतात. चला आता काय, आमची मुलं लाजत आहेत, पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का, मग विचारा प्रश्न, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र प्रश्न विचारायला सांगितलेले असतात. आणि त्याच वेळी मुलांना प्रश्न विचारला जातो, मुलांना जेवण बनवता येतं का? तेव्हा नंदिनी उत्तर देते की हो, अगदी बायकोचं पोट आणि मन दोन्हीही भरेल एवढं जेवण बनवता येतं. तेव्हा मात्र आता तुमच्या मुलींनाही प्रश्न विचारायचे आहेत, असं जेव्हा विक्रम म्हणतो तेव्हा प्रश्न विचारला जातो की मुलींना काही व्यसन? तेव्हा तिथे उत्तर येतं पार्थकडून, हो, नवऱ्यावर फिस्करण्याचं. सगळेजण हसत असतात. मग धनंजय म्हणतो की चला, फायनली हा सोहळा आपला छान चालू आहे. मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, पण त्याआधी मला भूक लागली, कांदे पोहे वगैरे काय मिळणार आहेत की नाही? तेव्हा हे सगळेजण म्हणू लागतात की कांदे पोहे नाहीये, पाणीपुरीचा बेत आहे, असं सांगितलं जातं. म्हणजेच या मुलगा पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये कांदे पोहे नसून पाणीपुरी आहे. एक नवीन गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, का तर आमच्या बायकांना पाणीपुरी खूप आवडते, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाणीपुरी खायला येतात आणि वसू मात्र रम्याला विचारत असते की हे सगळं काय चाललेलं होतं, रम्या तुला कळतंय का? तेव्हा ती म्हणते, हो, मला माहीत होतं, आशा मला पाहते आणि राडा घालणारे ही गोष्ट मला माहिती होती आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे, असं तिने स्पष्टपणे तिथं सांगितलेलं असतं. कारण आज त्याच्यामध्ये केवढा वॉटर होतं, पण यानंतर त्याच्यामध्ये केवढा वॉटर नसणार आहे, त्याच्यामध्ये विषच असणार आहे. रम्याला वसू म्हणते, अगं पण तुला कळतंय का, हे सगळं काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे मी काय बोलते ते, पण तेच होणार आहे पुढं. आणि ते केवढा वॉटर नाही तर विष टाकलेलं जे सरबत आहे ते तुला प्यायला देणार आहे. वसूला इकडे कळतच नसतं की ह्या रम्याचं काय चाललंय. आता सगळ्यांनी पाणीपुरी खाल्लेली असते, एकमेकांना पाणीपुरी भरवलेली असते
आणि सगळे आता गप्पा मारत बसलेले असतात. चला आता पुढचा प्रोग्राम काय करायचा, नक्की पुढे गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, हे सगळं डिस्कशन सुरू झालेलं असतं. आणि मग आपला लग्न सोहळा कसा होणार आहे, तेव्हा काव्या म्हणते की लग्नपत्रिका छापायच्यात, आम्हाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत. तेव्हा पार्थ आणि जीवा म्हणतात साधारण 8-10 माणसं आहे, त्याच्यासाठी लग्नपत्रिका कशाला. तेव्हा काव्या म्हणते नाही, मला ते वाचायचंय, मला ते हवंय. आमच्या येथे श्री कृपे करून धनंजय शारदा मोहिते यांची कनिष्ठ कन्या, हिचा शुभविवाह विक्रम देशमुख मानिनी देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ देशमुख यांच्यासोबत करण्याचे योजले आहे. मग पुढचं वाचायला घेतलं जातं, कशा पद्धतीने लग्नपत्रिका असणार आहे, हा सगळं चालू असतं. आणि मग ते वाचत असतात न तशाच पद्धतीने जीवा आणि नंदिनी यांच्या बाबतीतही मग ठीक आहे, पत्रिका छापायच्या तर छापूया असं सगळ्यांचं ठरतं. म्हणजेच काव्याची इच्छा आहे ना. मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शारदा मानिनीला म्हणते की मुहूर्त काढायला हवा, तुमच्या गुरुजींना बोलवूया. तेवढ्यात गुरुजी आलेले असतात. मग मानिनी गुरुजींना म्हणते की गुरुजी, हे तरी लग्न निर्विघ्नपणे पार पडेल ना, काही टेन्शन नाहीये ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की काही टेन्शन नाहीये, होईल, काळजी करायची काही गरज नाही, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर गुरुजी म्हणतात एवढं पण बिंदास्त राहू नका, कारण जुन्या जखमा आहेत त्या अजून भरलेल्या नाहीत, असं गुरुजींनी सांगतात. सगळेजण पाहत राहतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. म्हणजे गुरुजींना नक्की काय सुचवायचं आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि गुरुजी डायरेक्ट तिथं सांगतात की रम्या आणि वसू, आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.